स्वयंपाकाच्या आधीच माझं ठरलं होतं की मी आज कांदा खोबरं वगैरे काही वेगवेगळं वाटून घेणार नाही, हे सगळं एकत्र वाटणार आहे. मग सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं. त्याच्या आधीनं मी मुलांना चपाती करण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेतलं. मग त्याच ताटामध्ये ना भाकरी करून घेतल्या. आज मला डॉक्टरांकडे जायचं होतं, मग मला स्वयंपाक पण लवकर करायचा होता आणि भांडे पण कमी भरवायचे होते. मग मी एकाच तव्यावर भाकरी केला, त्याच तव्यावर चपाती पण केली आणि त्याच तव्यावर ना कांदा खोबरं वगैरे पण भाजून घेतलं. वाटण मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर तेलामध्ये ना लाल तिखट आणि हळद घातलं आणि धुवून घेतलेल्या शेंगा टाकल्या, त्या छान परतून घेतल्या. त्याच्यानंतर अजून गरजेनुसार मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून, मला ना असं मसाल्यामध्ये किंवा तेलामध्ये कोथिंबीर टाकायला खूप आवडते वरून टाकण्यापेक्षा. मग ते सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना कढईवर असं ताटामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलं. मग तेच पाणी मी भाजीमध्ये घातलं, भाजी शिजण्यासाठी. साईड बाय साईड द्वितीचा अभ्यास होता आणि जेवण बाकी होतं. म्हटलं चला जेवण बाकी आहे तोपर्यंत स्वयंपाकाचे भांडे घासून घेऊया. मला ना जेवणाच्या आधी स्वयंपाकाचे भांडे असे घासून झाले ना की मला खूप आवडतं. होप सो बऱ्याच जणांना हे आवडत असेल. माझे पण रोज नाही होत, पण जेव्हा होतात ना तेव्हा छान वाटतं. तर असा होता आजचा मेनू. होप सो व्हिडिओ आवडला असेल. स्टे ट्यून. बाय.